मध्ये शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। अजित पवारांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांची दांडी असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिंदेंच्या सेनेच्या सर्व आमदार मंत्र्यांची दांडी बघायला मिळाली आहे। मुंबईतील वांद्र्याच्या हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये आयोजित स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्येच काही आमदारांनी दांडी मारल्याची चर्चा आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, या संदर्भात अधिकची काय माहिती आहे? वाढदिवसानिमित्त डिनर डिप्लोमसी बँड्रातल्या ताजलँड मध्ये ठेवण्यात आलेली होती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्व जे राजकीय नेते होते महायुतीचे त्यांना आमंत्रण होतं, म्हणजे भाजप असू दे किंवा शिवसेना असू दे, शिंदे गट यांच्या सर्व आमदार आणि जे मंत्री आहेत त्यांना आमंत्रण होतं। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर या डिनरसाठी राष्ट्रवादीचे तर संपूर्ण मंत्री आणि आमदार उपस्थित होते, शिवाय भाजपचे मंत्री आमदार उपस्थित होते। मात्र जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे सोडता शिवसेनेचे कोणतेही मंत्री या कालच्या डिनरसाठी उपस्थित नसल्याचं एकंदरीत जे चित्र होतं ते पाहायला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल कॅबिनेट बैठक झाली, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी एकंदरीत जी मागणी होती ती सर्व स्तरावरती होत असताना काल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेटमध्ये सुद्धा एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री चुका करतात त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच राजीनामे का घेतले जातात अशा पद्धतीचे सवाल होते ते उपस्थित केल्यामुळे कुठेतरी नाराजीचे जो सूर होता तो कुठेतरी उमटत असलेला आपल्याला पाहायला मिळत होता। त्या अगोदरच कॅबिनेट झालेली होती आणि त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचे मंत्री होते, त्यांनी सुद्धा एकंदरीत एक तक्रार केली होती एकनाथ शिंदेंच्याकडे की केवळ जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांना भरघोस निधी दिला जातो, त्यांना निधी वाटप जास्त केलं जातं, मात्र निधी वाटपावरून आपल्याला कुठेतरी डावलल्याचा सुद्धा जी तक्रार होती ती सुद्धा करण्यात आलेली सुद्धा बातम्या ज्या होत्या त्या समोर आलेल्या होत्या। मात्र या संपूर्ण जी बैठक होती किंवा जे सांगण्यात आलेलं होतं ते कुठेतरी याला दुजोरा देण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेलेला होता। मात्र जर काल डिनर डिप्लोमसी झाली, अजित पवारांनी संपूर्ण वाढदिवसानिमित्त जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि या जेवणाच्या व्यवस्थेत जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे कोणतेही आमदार किंवा मंत्री या स्नेहभोजनाला उपस्थित नसल्याने कुठेतरी राजकीय वर्तुळात कुठेतरी वेगवेगळ्या चर्चा आहेत त्या सध्या रंगू लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।